आजची मेगा फायनलची अंतिम रात्र आहे आणि अगदी वेळेमध्ये मॅचेस झाल्या पाहिजेत याची काळजी आपण सर्वांनी घ्या. सामन्याला सुरुवात होत आहे. निश्चितच थँक्यू सो मच संदीपजी गायकवाड सर, मनापासून धन्यवाद. योगेशजी ढोले सर आमच्या सोबत या ठिकाणी समालोचन कक्षामधून आम्हाला साथ देत आहेत. खुर्रमबाई नजे यांच्या प्रेमासाठी या ठिकाणी निमंत्रण आलंय आपल्याला आणि या निमंत्रण यावेळेस स्वीकारलं बॅट्समन. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय गोलंदाज फैजलचं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, कामरांच्या बॅटमधनं पहिला चौकार. पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार येतोय. बॅटिंग करत असताना कामरान कुंगले आणि दुसऱ्या बाजूने इफ्तिकार कुंगले बंधू मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करतायत. दमदार स्ट्रोक येतोय. पहिल्या चेंडूवरती 4 धावा. बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूनं मैदानात चेंडू पाठवा. पहिल्या बॉलवरती पहिला चौकार आलाय. 4 धावांच्या मदतीनं फैजलनं या ठिकाणी निश्चितच पहिला चेंडू चुकीच्या पद्धतीने टाकलाय आणि त्याच्यावरती हल्ला बॉल चढवलाय. कामरान कुंगले बॅटिंग करत असताना सुरुवात दमदार केली आहे. यावेळेस पुन्हा एकदा तेच क्षेत्र निवडलं. लॉंग स्टॉप एंडला बॅटचा स्पर्श झाल्यानंतर सलग चेंडू सीमारेषेच्या बाहेर दुसऱ्यांदा जातोय. 1 मोर 4. सलगचे 2 चौकार येत आहेत. सलगच्या 2 चौकारांच्या मदतीनं धावफलकावरती आपण पाहताय 8 धावा. आता मात्र टप्पा सापडलाय, सूर सापडलाय. उमर 11 गोरेगाव टीमसाठी षटक क्रमांक पहिलं हाताळत असताना गोलंदाज फैजलला आपण पाहताय. सुरुवात दमदार केली. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडवरती कामरान कुंगलेनं सलगच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार. इथं डॉट आलाय. फैजल गोलंदाजी करतोय. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेलची संधी. झेल टिपला जाईल का? सीमारेषेवरनं फिल्डर आला, मात्र हा सोपा झेल ड्रॉप होतोय. पकडा कॅच जिंका मॅच सोपं सूत्र असतं. यावेळेस झेल सुटतोय आणि जीवनदान मिळालंय बॅटिंग करणाऱ्या सलामीच्या फलंदाज कामरान कुंगलेला, ज्याच्या बॅटमधनं 2 चौकार आले होते. हा सोपा झेल यावेळेस ड्रॉप होतोय आणि संकटात सापडलाय संघ मैदानाच्या आतमध्ये. उमर 11 गोरेगाव. गोलंदाज फैजल गोलंदाजी करतोय चांगल्या पद्धतीनं. यावेळेस फटका चांगला खेळले. सरळ चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पहिल्या राऊंडच्या मॅचेस या 5 षटकांच्या असणार आहेत आणि त्यानंतर सामने 3 षटकांचे खेळवले जातील. सूचना लक्षात घ्या. आजच्या पोलमध्ये खेळणाऱ्या सर्व संघांनी महत्त्वाच्या सूचना लक्षात घ्या. वेळेच्या बंधन आपल्याला सर्वांना पाळायचंय. पहिलं षटक या ठिकाणी पाहायला मिळालं. षटक संपलेलं आहे. गोलंदाज फैजलनं टाकलं आणि धावफलकावरती जोडल्या त्या 13 धावा. आरसीसी राया हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना सुरुवात सुंदर केली आहे. सलामीची जोडी अजूनही मैदानात खेळतायत, ज्यांच्या बॅटिंगमधनं चांगल्या पद्धतीनं सुरुवात पाहायला मिळाली. 13 धावा जोडल्यात बिनबाद. आकर्षक आणि ताकदवर सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट या ठिकाणी दिलेली आहे. बदलापूरवरनं मुसम्मिलजी
मुसव्वीरजी कुंगले साहेबांच्या माध्यमातून राया संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. आपल्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करत आहोत. धन्यवाद. थँक्यू सो मच. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती जोडल्यात त्या 13 धावा. बॅटिंग करत असताना टीम आरसीसी राया हा संघ मैदानावरती खेळतोय आणि त्यांच्या विरोधात समोरून फाईट देत असताना टीम उमर 11 गोरेगाव बदलापूर वांगणी परिसरातील आणि याच परिसराला बिलॉंग करणारा ताकदवर संघ म्हणून उमर 11 गोरेगाव या टीमकडे पाहिलं जातं. मैदानावरती आपण पाहताय समोरून आपण फाईट देत असताना कल्याण ग्रामीणची टीम खेळतीये, अर्थातच आरसीसी राया. दोन्ही संघ मातब्बर आहेत. ताकदवर टीम दरम्यान चाललेला हा बिग फाईट मुकाबला, मोठी मॅच. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. यावेळेस चेंडू हवेत आहे, फटका चांगला खेळलेत. फिल्डर त्या ठिकाणी आहे, अडवण्याचा प्रयत्न करतोय. चांगल्या पद्धतीने जज केलं, पकडून फेक करतोय. या ठिकाणी आपण पाहाल तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पंचांचा इशारा येतोय चौकार. ज्या वेळेला चेंडू अडवला त्यावेळेला बाउंड्री लाईन पार झाली होती आणि आल्यात या 4 धावा. सो मच. चांगल्या पद्धतीची मॅच, अतिशय दर्जेदार मुकाबला पाहायला मिळेल. आरसीसी राया आणि त्यांच्या विरोधात टीम मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये उमर 11 गोरेगाव. षटक क्रमांक पहिला हाताळलं फैजलनं. ॲज युजल आपण पाहताय अरहम गोलंदाजी करत असतो, मात्र यावेळेस थोडासा इंजुअर्ड असल्या कारणानं गोलंदाजी करताना पाहायला मिळत नाही. निश्चितच संघाला थोडासा अडचणीचा सामना इथं करावा लागेल. षटक क्रमांक 2, काय स्ट्रोक खेळलाय, आक्रमक उलट्या हाताचा तडाखा, स्विचिटचा अद्भुत नजराणा पेश केलाय. बॅटिंग करत असताना कामरान कुंगले ऑन फायर. चेंडू सीमा पार, षटकार. षटक पहिलं संपलं त्यावेळेला 13 धावा होत्या. या षटकाची सुरुवात आकर्षक केली. आक्रमक बॅटिंग मैदानावरती मॅच बॉल आलेला आहे. आक्रमक बॅटिंग मैदानावरती करतायत. सुरुवात आकर्षक केली. बॅटिंग करत असताना कामरान कुंगले फायर करतोय. एक चौकार, एक षटकार. या षटकाला आपण पाहाल तर दमदार स्वरूप प्राप्त करून देतोय. हा चेंडू पहा मिड विकेटला खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे, चांगल्या पद्धतीने चेंडूला गॅदर केलं, पकडून फेक करेल तोपर्यंत या ठिकाणी आपण पाहाल तर दुसरी धाव सुद्धा कंप्लीट करतायत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगल्या पद्धतीनं फलंदाजी करतायत, चांगल्या पद्धतीनं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. आकर्षक क्रिकेट मैदानावरती पेश करत असताना अर्थातच आरसीसी राया कल्याण ग्रामीणचा धाकड संघ आहे. ताकदवर टीम म्हणून या टीमकडे पाहिलं जातं आणि निश्चितच दमदार सुरुवात. नावाला साजेसा खेळ मैदानात पेश करतायत. आशाळभूत नजरेनं पंचांकडे पाहतायत. वाईड बॉल आहे की नाही विचारतायत. मात्र चांगल्या पद्धतीने टाकलेला हा चेंडू. गोलंदाजी करत असताना मुशर्रफ चांगल्या दर्जाचा गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म सीमर या ठिकाणी गोलंदाजी करत असताना पंचांच्या उजव्या बाजूनं षटक क्रमांक 2 ची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे आणि निश्चितच ही जबाबदारी त्याला पार पाडायची आहे. स्ट्राईक वरती आक्रमक कामरान. इथं पहा संधी आणि संधीचं सोनं केलंय. शॉट फाईन लेग वरती चांगल्या पद्धतीनं झेल या ठिकाणी टिपलाय. कौनेनला आपण पाहाल आणि अप्रतिमरित्याचा झेल. पहिला फलंदाज होतोय फेल. अखंड हिंदुस्थानची राज्यघटना ज्यांनी ज्यांच्या सुवर्ण हस्ताक्षरानं लिहिली गेली, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती या ठिकाणी आपण निश्चितच साजरी करत आहोत.
आणि त्या निमित्तानं चाललेला हा दमदार सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 चा थरार. पहिली विकेट मिळाली आहे उमर 11 गोरेगाव संघासाठी आणि मुशर्रफसाठी पहिली विकेट या ठिकाणी आलेली आहे. बॅट्समन आउट झालाय कामरान कुंगले आणि त्याच्या जागेवरती बॅट्समन माईज मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू स्विच इट अटेम्प्ट. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होऊ दिला जात नाहीये. चांगल्या दर्जाची गोलंदाजी करत असताना मुशर्रफला आपण पाहिलं सुरुवात आकर्षक केली होती मात्र त्यानं संघाला कमबॅक करून दिलं. 2 षटकं संपलेली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत त्या 25 धावा. बॅटिंग करतायत आरसीसी राया. षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तब्बल 25 धावा. सुरुवात जर आपण पाहिली तर चांगल्या पद्धतीची पाहायला मिळतीये मात्र मुशर्रफने एक महत्वाची विकेट मिळवली. बॅट्समन कामरान कुंगले ज्यानं सुरुवात दमदार केली होती 3 चौकार एक षटकार ज्यानं ठोकला त्याला मैदानाच्या बाहेर पाठवलं. 21 धावांचं योगदान कामराननं दिलं. सुरुवात दिली फ्लाइंग स्टार्ट दिली आणि त्यानंतर तंबूच्या आश्रयाला येऊन विसावलाय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती सूरज येतोय. सूरजवरती जबाबदारी दिलेली आहे उमर 11 गोरेगाव अर्थातच शहबाज चाचा बुबेरे आणि बुबेरे अँड बुबेरे कंपनी यांच्या मालकीचा हक्काचा हा संघ मैदानावरती आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतो. चांगल्या दर्जाचं क्रिकेट उमर 11 गोरेगाव या संघाकडून आपण सातत्यानं पाहत असतात. षटक क्रमांक 3 ची जबाबदारी सूरज आलाय. पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेर. फिरोज खान सर आमच्याकडे वळाले सांगतायत वाईट बॉल. अवांतरची खून केली आणि ही सिंगल एक धाव फलकावरती जोडली जाईल. स्कोअर कार्ड 26 या आकड्यावरती 26 धावा गड्याच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 चालू असताना गोलंदाज सूरज आलाय. धावा रोखण्याची जबाबदारी त्याच्यावरती. ओरपीस डिलिव्हरी आणि सरळ डिपॉझिट केलाय सीमारेषेच्या बाहेर. हाय अँड हँडसम स्ट्रोक षटकार. अख्ख्या जगामध्ये कुठेही जाय माझ्या भीमाचा दरारा हाय. संपूर्ण जगाला शांतीचा आणि प्रेमाचा संदेश दिला. या ठिकाणी चौकार आलाय. चर्चा होत राहील. बॅटिंग करत असताना आक्रमक फलंदाजी इफ्तिकार कुंगले मैदानावरती. सलामीचा फलंदाज चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय. षटकारानंतर चौकार काउंटर अटॅक सातत्यानं पाहायला मिळतोय. समोरून चांगल्या दर्जाची गोलंदाजी करावी लागेल उमर 11 गोरेगाव या टीमसाठी. सूरज गोलंदाजी करतोय ज्यानं अद्यापपर्यंत आपण पाहिले तर 3 चेंडू फेकलेत. 1 चेंडू वाईट बॉल त्यानंतर एक षटकार एक चौकार. सूरजवरती जबाबदारी दिली आहे. निश्चितच अरहम जो अनफिट पाहायला मिळतोय गोलंदाजी करताना पाहायला मिळाला नाही आणि त्याचा फायदा इथं आरसीसी रायाला मिळत असताना पाहायला मिळेल. फटका चांगला स्टेट डाऊन द ग्राउंड. हवाई हल्ला. 1 मोर बिग हिट सिक्सर. आणि अंतर कापून आरसीसी राया हा संघ या ठिकाणी उपस्थित झाला. कर्जत रायगडची ही ऐतिहासिक भूमी. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं स्वराज्याची राजधानी रायगड आणि रायगडात आपण आहोत. कर्जत मध्ये आपण निश्चितच हा संपूर्ण थरार पाहत आहे. कर्जत तालुक्याचं ग्रामीण क्रिकेट आणि निश्चितच 2 धाकड टीम मैदानावरती खेळत आहेत. एका बाजूने आपण पाहत आहे उमर 11 गोरेगाव आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना कल्याण ग्रामीणचा ताकदवर संघ आहे आरसीसी राया. वाईट बॉल येतोय. धाव फलकावरती वाढली जाईल. स्कोअर कार्ड आपण पाहताय तब्बल जाऊन पोहोचलं ते 43 या आकड्यावरती. 43 ऑन द बोर्ड. 43 धावा धावफलकावरती आहेत. सूरज गोलंदाजी करतोय. कमबॅक त्याला करायचंय. हा चेंडू चांगला खेळलाय. निश्चितच हवेमध्ये आहे. झेलची संधी कॅरी होईल का? आता मात्र झेल चांगल्या पद्धतीने कॅरी केलाय. जज केला. झेल पकडलाय अहमर भाईनी
आणि निश्चितच विकेट मिळाली आहे उमर 11 गोरेगाव या टीमला. 1 मोर विकेट डाऊन. दिली, आकर्षक बॅटिंग केली इफ्तिकारनं. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेस, मात्र थोडासा मिस टायमिंग आणि विकेट मिळाली आहे सूरजला. लेट बट थेट विकेट मिळणं गरजेचं आहे. 5 षटकांची मॅच, कमीत कमी धावांपर्यंत रोखावं लागेल. चला थोडंसं स्पीडअप करा, अजून आपल्याला भरपूर मॅच कव्हर करायच्या आहेत आणि आयोजन कमिटीच्या वतीनं सूचना आम्ही तुम्हाला देत आहोत. सुरुवातीलाच लक्षात घ्या, पहिल्या राऊंडच्या मॅचेस या 5 षटकांच्या असतील, त्यानंतर सेकंड राऊंड तुम्हाला 3 षटकांचा खेळायचा आहे, याची काळजी आणि सूचना लक्षात घ्या. षटक क्रमांक 3 इथं पहा, चांगला चेंडू बॅटची एज आणि सलग दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळतीये. महत्वाचा फलंदाज अप्पू कुंगले, या मॅचची प्राइज विकेट मिळाली आहे. बिग विकेट बिग लॉस, फलंदाज बाद. मैदानावरती माईजला आपण पाहत आहे आणि निश्चितच त्याला साथ देण्यासाठी त्याचे पिताश्री रौफभाई मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. तब्बल 50 पार असणारे खेळाडू आहेत, भरपूर वर्षांचा अनुभव आणि निश्चितच क्रिकेटच्या मैदानावरती अजूनही खेळतायत. त्यांच्या फिटनेसला आणि त्यांच्या जज्ब्याला आपण दाद देऊयात. बॅटिंग करण्यासाठी रौफ कुंगले मैदानाच्या आतमध्ये. राईट आर्म मारा करत असताना गोलंदाज सूरज. यावेळेस पहा, बाप बेटामध्ये चांगलं कॉम्बिनेशन आहे का नाही, कॉलिंग चुकलं होतं आणि निश्चितच मैदानावरती आपण पाहत आहे एकमेकांसाठी कॉल देत असताना चूक केली होती. मात्र दैव बलवत्तर, इथल्या प्रेक्षकांना सुद्धा बाप बेट्याची एकत्रित बॅटिंग पाहायची आहे, या अनुषंगाने मैदानावरती जीवनदान मिळालेलं आहे. सिंगल 1 धाव आली आहे. षटक क्रमांक 3 संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहे 44 धावा. निश्चितच चांगल्या पद्धतीची सुरुवात झाली आहे. कमबॅक करायला सुरुवात केली आहे उमर 11 गोरेगाव या टीमनं. मैदानावरती काही क्षणाची स्ट्रॅटेजिक टाइम आउटची निश्चितच आपल्याला वेळ पाहायला मिळते आणि तोपर्यंत जाऊया डीजे. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहलेले आहे धावफलकावरती आहेत त्या एकंदरीत 44 धावा. निश्चितच आपण भरपूर बंधुराज मैदानावरती एकत्रित खेळताना पाहिले, भरपूर निश्चितच मित्र एका ठिकाणी मैदानावरती एकत्रित खेळताना पाहिले. मात्र हा कदाचित आमच्या नजरेतला हा फार क्वचित आणि रेअर ही घटना आपल्याला पाहायला मिळते. पितापुत्र मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. कुंगले पितापुत्र एका बाजूनं रौफभाई आणि दुसऱ्या बाजूनं त्यांचे सुपुत्र माईज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. मुशर्रफ येतोय. तारणहाराची भूमिका त्याला पार पाडावी लागेल. अर्थातच उमर 11 गोरेगाव हा संघ मैदानावरती खेळतोय. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करावी लागेल, कमबॅक करावं लागेल. 3 षटकात तब्बल बनवल्या 44 धावा. शहबाज चाचा बोबेरे यांच्या तालमीमध्ये घडलेले खेळाडू. मुशर्रफवरती खूप विश्वास आहे शहबाज चाचांचा. चांगला चेंडू, लेफ्ट आर्म सीमर गोलंदाजी करत असताना चांगल्या पद्धतीनं धडा घेतलाय. शहबाज चाचांनी जो धडा दिलाय तो धडा इथं गिरवलाय. चांगल्या पद्धतीनं टाकलेला हा चेंडू. लेफ्ट आर्म मारा करतोय, पहिला डॉट येतोय. बॅटिंग करत असताना स्ट्राइक एंड वरती रौफ कुंगले. चांगल्या पद्धतीनं इथून बॅटिंग करावी लागेल, फिनिशिंग टच द्यावा लागेल. सुरुवात करत असताना कामरान आणि इफ्तिकार यांनी आक्रमक बॅटिंग केली. साथ देत असताना निश्चितच माईज आणि अप्पू
अप्पू लवकर बाद झाले. माईज मैदानात अजूनही खेळतोय. थोडासा रनवे मध्ये अडथळा. चांगल्या पद्धतीने इथं रनअप घेतलं होतं, मात्र त्यानंतर आपण पाहताय थोडासा अडथळा आला आणि पुन्हा बॅक टू बॉलिंग मार्क. गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवरनं मुशर्रफ. षटक क्रमांक 4 वैयक्तिक खात्यातलं हे दुसरं षटक. मुशर्रफ गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी करतोय. अरहमच्या अनुपस्थितीमध्ये चांगला चेंडू. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यस्त्या उद्ध्वस्त केल्या आणि रौफ भाई नाराज करतायत प्रेक्षकांना. मैदानाच्या बाहेर सोडावं लागलं. विकेट मिळालेली आहे. निश्चितच पिता पुत्रांची जोडी मैदानात खेळत होती. छोटीशी भागीदारी त्यांनी जरूर करण्याचा प्रयत्न केला, मात्र अर्ध्यावरती डाव सोडून मैदानाच्या बाहेर रौफ येत आहेत आणि त्यांच्या जागेवरती ताबिश मैदानात बॅटिंग करेल. माईज आणि ताबिश ही जोडी मैदानावरती फलंदाजी कशा पद्धतीने करतील. उमर 11 गोरेगाव संघ कमबॅक साठी ओळखला जातो. ताकदवर गोलंदाजी अटॅक ही त्यांची निश्चितच. अरहम आपण थोडासा अनफिट असलेला पाहताय. मैदानावरती त्याच्या अनुपस्थितीमध्ये खेळतायत. स्कोर कार्ड वरती 44-44. षटक 4. मुशर्रफ गोलंदाजी करत असताना चांगलं कमबॅक त्यानं करून दिलंय. गुड बॉलिंग. इथं ओरपीच समोर खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफ वरती फिल्डर चांगल्या पद्धतीने फिल्डिंग करतोय. चेंडूला पकडलं. अरहमला आपण पाहताय निश्चितच अनफिट आहे. गोलंदाजी जरूर केली नाही, मात्र क्रिकेटच्या मैदानावरती असणं, त्याचं असणं ही गरजेची गोष्ट आहे. आणि मैदानावरती फिल्डिंग चांगली करतोय. डॉट येतोय. बॅटिंग करतोय स्ट्राईक एंड वरती ताबिश, ज्याच्यावरती फार मोठी जिम्मेदारी, जबाबदारी, फिनिशिंग टच, ग्रेट फिनिश करावा लागेल. बॅटची शॉट फाईन लेग वरती. पुन्हा चांगली फिल्डिंग. सलगचा 4था डॉट येतोय, ज्या चेंडूवरती धाव आली नाही. चांगली गोलंदाजी. RCC राया आणि उमर 11 गोरेगाव या दोन संघांच्या दरम्यान चाललेला हा महामुकाबला मैदानावरती आपण पाहताय, एन्जॉय करताय. दामदगावचं हे ऐतिहासिक मैदान आणि या ऐतिहासिक मैदानावरती चाललेली ही स्पर्धा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 चा हा थरार संदीपजी गायकवाड साहेब आणि त्यांच्या साथीनं वन अँड ओनली दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस खुर्रमभाई नजे, बबलू भाई आणि त्यांची संपूर्ण टीम यांचं दमदार आयोजन. फटका चांगला खेळलेत. लॉंग ऑफला क्लिअर केलाय. ताबीजच्या बॅटमधनं हा बेफाम फटका, षटकार. देत असताना वाईस ऑफ कर्जत ग्रामीण योगेशजी ढोले सर यांचं सुद्धा या संपूर्ण आयोजनामध्ये फार मोलाचं सहकार्य, मोलाचा वाटा. मुख्य आयोजकांच्या भूमिकेत काम पाहत आहेत हे संपूर्ण फ्रेंड्स. त्यांचं मनापासून कौतुक करावं लागेल. चांगल्या दर्जाची स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आहे आणि सक्सेसफुल होण्याच्या मार्गावरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या अंतिम रात्रीमध्ये आपण आहोत. चांगली गोलंदाजी यावेळेस केली आहे. षटक क्रमांक 4 संपलंय आणि 4 षटकांच्या अंती धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 50 धावा, 50. धन्यवाद सर. सोमनाथजी खाडे सर, शहापूरहून या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात, समालोचक सजवलात, मनापासून धन्यवाद. या दरम्यान व्यासपीठातील विराजमान आझाद समाज पार्टी रायगड जिल्हा प्रभारी माननीय सिद्धार्थ सदावर्ते मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. मामांचं मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर पुन्हा एकदा ज्यांनी आम्हाला वादा केला होता, स्पर्धा जेवढ्या रात्र चालेल तेवढ्या रात्र मी या ठिकाणी जरूर येईल. आझाद समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुमितजी साबले सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमवर्क या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून आम्ही आभारी आहात. दादा, हे स्वप्न पाहिलं होतं खऱ्या अर्थाने. जावेदभाई खोत यांनी सांगितलं, गायकवाड आता भरपूर टुर्नामेंट झाल्या, आता एक टुर्नामेंट तुझ्यासाठी करायची. आणि त्यानंतर कोरमदादांनी सांगितलं ही टुर्नामेंट करायची तर कुणाच्या नावाने करायची. तर नंतर आम्ही ठरवलं का विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व, महामानव, परमपूज्य नेते डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या 134व्या जयंती दिनानिमित्ताने ती स्पर्धा
आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक या ठिकाणी ठेवायचं आणि खऱ्या अर्थाने आमच्या जावेदभाई खोत, खुरमभाई नजे, बबलूदा नजे, फरांजी नजे आणि त्यांच्या सर्व टीमने तो होकार दिला आणि खऱ्या अर्थाने थोड्या दिवसामध्ये पाणी नको, पाणी लगेच नको बाजू ते पंच राजे सर बघा जरा. ओके, तो जो स्वप्न पहिला होता फरणबाईने आणि आमच्या खुरमदादा नजेने खऱ्या अर्थाने आम्ही पाहिलं गेलं समसमता ट्रॉफीसाठी जेव्हा त्यांचं नाव आलं ते म्हणजे आमचे ॲडव्होकेट सुमितजी साबले सर आणि मी खुश झालो कारण आत्तापर्यंत दादा आम्ही नियोजन करायचो तो नियोजन लाखाच्या टुर्नामेंटचा असायचा पण आता आमचा साधा सिंपल आम्ही फक्त तो नियोजन 48 संघामध्ये आम्ही करत होतो पण यावेळी सांगितलं सुंदर नियोजन करायचं. आज तांडेल ब्रदर्स ज्या लाईटच्या माध्यमातून पाहिलं गेलं पॉवर प्लेमध्ये कर्जत तालुक्यामध्ये पहिल्यांदा लाईट वापरले गेले त्याबरोबर रेलिंगची व्यवस्था करण्यात आली. स्टेज 2 दिवस अगोदर मॅच समाप्त झाली होती इथे स्टेजला दुरुस्ती करून 3 स्टेप घेतले पुन्हा एकदा स्टेज उभारण्यात आला. बॅनरची व्यवस्था त्यानंतर 3 कॅमेऱ्याची व्यवस्था MTC लाईव्हच्या माध्यमातून करण्यात आली आणि स्पर्धा पहिला दिवस जशी स्पर्धा 9 तारखेला आली मनामध्ये धासधूस होती कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक ठेवायचं आहे महामानवांच्या नावाची स्पर्धा ठेवायची आहे या स्पर्धेला कोणत्या प्रकारचं गालबोट लागू नये म्हणून त्यासाठी थोडंसं भीती मानत होती पण जावेदभाई खोत आणि खुरमभाई नजे आमचे बबलूदा नजे यांनी सांगितलं संदीप तू फक्त हो म्हण माझ्या सोबतीला नेवालीचा सुपुत्र अर्थात आमचा योगेशजी ढोले यांनी सांगितलं त्यांच्या खांद्यावरती जिम्मेदारी दिली तुम्हाला जशा प्रकारे नियोजन पाहिजे त्या प्रकारे नियोजन करा जो खर्चाचा वेट आणि वाट बघू नका त्याच्यासाठी खुरमदादांना सांगितलं मी नेहमी तुझ्या सोबत आहे कारण जावेदभाई अजमेरला होते मनामध्ये थोडी भीती होती जावेदभाई अजमेरहून कधी येतील आणि कधी आमचं पुढचं काम चालू होईल पण खुराबाईने आणि फरणबाईने सांगितलं तुला थांबायची गरज नाही जावेदभाई नसला तरी आम्ही त्याचे भाऊ या ठिकाणी आहेत आणि हा स्पर्धा चांगली होईल आणि खऱ्या अर्थाने स्पर्धा सुरुवात झाली. आहा म्हणताना स्पर्धेचा अंतिम दिवस अंतिम रात्र आली त्यानंतर फरणबाईंनी सांगितले सर्व महामानवचे आपण पूजन या ठिकाणी करायचे आपल्या सर्व मान्यवरांना 13 तारखेला बोलवू आणि त्याची तयारी आपण या ठिकाणी करूया आणि खऱ्या अर्थाने प्रथमतः खुरमबाईंनी सांगितलं दामत गावामध्ये ही प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आज रात्री अर्थात 13ची जी 12 नंतर जे होणारा 14चा उष्ककाल आहे जो आपण पाहतोय सकाळकडे आपण जो सुरुवात करतो प्रारंभ करतोय त्या दरम्यान आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी आपण करणार आहोत. तर मनापासून धन्यवाद मान्यवरांचं पुन्हा एकदा बोलूया आम्ही कॉम्बॉक्स मध्ये जिथे जोडले गेलेत सोमनाथजी खाडे सर. धन्यवाद थँक्यू सो मच. चौकार येतोय 4 धावांच्या मदतीने इथं स्कोर कार्डला बढत मिळतीये स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय ते 56 या आकड्यावरती 56 ऑन द बोर्ड 58 धावा 58 तब्बल 58 धावा धावफलकावरती या ठिकाणी जोडल्यात. शेवटच्या अंतिम षटकात आपण आहोत. गोलंदाज मोहम्मद गोलंदाजी करतोय आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी करत असताना धावफलक सजवलंय ते RCC राया या टीमनं. मोहम्मदचा हा चेंडू चांगल्या पद्धतीने या ठिकाणी टाकलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू या ठिकाणी संपन्न होत असताना पाहायला मिळतोय. चला अजनान 11 गोवे संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. विपक्ष मिझान नजे पुरस्कृत SBCC उमरोली संघ कॅप्टन आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे दरम्यान पाहतो सुरेख फटका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकला सलामी देत चेंडू पाठवलाय थेट आपण पाहतो या ठिकाणी 7 धावेसाठी षटकार च्या मदतीने धावफलकाला इथून आपण पाहताय तर तब्बल 64 धावा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. शेवटच्या अंतिम षटकात आपण आहोत. मोहम्मद गोलंदाजी करतोय. बॅटिंग करत असताना बॅट्समन माईज जो मैदानाच्या आतमध्ये आक्रमक भूमिकेमध्ये खेळतोय. फिनिशिंग टच देण्याच्या प्रयत्नात यावेळेस मात्र हिट विकेट कदाचित झालाय. यष्ट्या उद्ध्वस्त केला स्वतःच्या हातानच आणि फलंदाज माघारी परतत असताना विकेट मिळाली आहे गोलंदाज मोहम्मदला.
SBCC उमरोली संघाचा कॅप्टन, त्याचबरोबर अजनान 11 शोएब शेख पुरस्कृत गोवे संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित राहायचे मी विनंती करतो। या ठिकाणी आझाद समाज पार्टी रायगड जिल्हा प्रभारी माननीय सिद्धार्थ सदावर्ते मामा यांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकचा कौल या ठिकाणी करूया। चला SBCC मिझान 11 उमरोली संघाचा कर्णधार या ठिकाणी या चेतन लोंगले या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर आमचे पुराणे मित्र आपण पाहतोय गोव्यावरून खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित झालेत। तर जरूर मामांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस या ठिकाणी करणार आहोत। कॅमेरामॅन जरूर आपण पाहतोय टॉस या ठिकाणी केला जातोय। तो कॉल आपण पाहतोय मिझान 11 SBCC उमरोली संघ टॉस या ठिकाणी जिंकलाय। तर डिसिजन पेंडिंग जरूर आहे आणि मामा या ठिकाणी आहेत। चला आपण पाहतोय मिझान 11 SBCC उमरोली संघ टॉस स्पिन या ठिकाणी झालाय। जरूर त्यांचा डिसिजन आपण पाहतोय या ठिकाणी येईल। जरूर आपण पाहतोय या ठिकाणी मी जावेद भाई खोत यांना विनंती करतोय जावेद भाई खोत आपल्या शुभ हस्ते आपण पांडुरंग माली यांचं या ठिकाणी स्वागत करायचे। प्रॅक्टिस साठी चेंडू मैदानात दादा एकच चेंडू घेऊन जायचे मैदानात। इथे चॉईस आहे गोरेगाव संघ जो नियम आहे आता तुम्ही गेलात म्हणून एकच चेंडू चॉईस करून दुसऱ्या लगे पाठीमागे पाठवायचे। दामत गावचं हे ऐतिहासिक मैदान आणि स्पर्धा आपण एन्जॉय करताय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 चा थरार आणि याच मैदानावरती कर्जतचे दमदार आमदार महेंद्रजी थोरवे साहेब यांच्या नावानं आमदार चषक 2025 ची ही स्पर्धा या ठिकाणी एन्जॉय करूयात। येत्या 3 मे 2025 ते 7 मे 2025 या कालावधीमध्ये कर्जतच्या सर्व ग्रामीण संघांसाठी अतिशय मोठी मानाची अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा या ठिकाणी पार पडेल। आमदार चषक 2025 ज्या स्पर्धेमध्ये फक्त कर्जत ग्रामीणचे संघ खेळतील आणि खुर्रमबाई नजे यांचं स्वप्न आहे की ग्रामीणच्या लो पोलच्या खेळाडूंना बाईक मिळावी आणि त्यासाठी ही स्पर्धा नक्कीच विशेष असणार आहे। ग्रामीणचे कर्जतचे 40 संघ इथं खेळतील। प्रत्येक संघाला विनंती आहे की आपण आपला प्रवेश लवकरात लवकर निश्चित करावा। ओव्हर टू संदीप सर। या दरम्यान आपण तो जावेदजी खोत फ्रेंड्स ग्रुपचे सर्वसभा यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो पांडुरंग माली सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या सोबत आपण पाहतो आमचे प्रमोद सर या ठिकाणी आहेत। यांचं आपण मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी केलं जातं। प्रमोद जा त्या मायाची शाल आपण पाहतोय या स्पर्धेचा आपण पाहतोय आणि आंबेडकर जयंती दिनानिमित्ताने या ठिकाणी जरूर दादांचा मनापासून धन्यवाद।
समाज पार्टी यांचे नेते उद्योजक सुनीलजी गायकवाड सर यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे. त्यांचे आपण जरूर या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत या ठिकाणी करणार आहोत. नियम असाच आहे का ती लाईन क्रॉस होण्यापूर्वी इथून नवीन प्लेयर बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जायला पाहिजे, हा नियम आहे. कारण जर आपण 20 मिनिटामध्ये 4 षटकं पूर्ण करायला सांगतो तर फलंदाजी आपल्या आतमध्ये जायला पाहिजे. पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट, पहिला आद्रा, पहिला गडी गारद, पहिल्या विकेटचं बदल, पहिला फलंदाजाला मार्गस्थ, पहिला फलंदाजीला असती आणि बसती उद्ध्वस्त. सबीर या पाठीमागे या. छोटू चल अपना ऊपर चल, चलो आ जाओ ऊपर आ जाओ. मंजूर भाई या पण व्यासपीठावरती. शोएब शेख यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. वरती चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑन झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. चेंडू जाणार सीमारेषे पलीकडे. फ्री झोन होता, तिथं कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नव्हता, खाली क्षेत्र होतं, त्यामध्ये चेंडू ढकलला गेला. 4 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. चौकार या ठिकाणी आलाय. खालिद मौलाना साहेब याला विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. चांगला चेंडू गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज अप्पू, स्ट्राईकला तो फलंदाज अजमल, नॉन स्ट्राईकला फलंदाज अरहम कौनेन आपण पाहतोय. बाद होणारा पहिला खेळाडू होता. आज पाहायला गेलं तर सदावर्ती मामा दूरवरचे संघ आहेत. गोवे संघ कल्याण विभागामधून या ठिकाणी आला आहे, तर बदलापूर विभागामधून आपण पाहतोय या ठिकाणी गोरेगाव, अजूनही तलोजा विभागामधून राया, असे अनेक लांबचे संघ तुम्हाला या ठिकाणी खेळताना दिसतील. तर राया टिटवाला विभाग आपण पाहतोय, मधील संघ आपण पाहतोय. राया इथे चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. अफलातून गोलंदाजी या ठिकाणी. जरूर आपण पाहतोय दरम्यान 4 धावा आपण पाहिले गेलं. पहिल्या चेंडूती चौकार होतं, त्यानंतर 3 चेंडू डॉट होते. पहिला चेंडू विकेट, नंतर चौकार, 3 चेंडू डॉट आणि त्यानंतर विकेट. 8 धावा आपण पाहतोय. विजयासाठी गरज आहे ती. तर 24 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 47 धावांची 57 धावांची गरज आहे आणि 65 धावांचं टार्गेट होतं. या दरम्यान आम्ही पाहतोय आझाद समाज पार्टीचे ज्येष्ठ नेते, उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आमचे वडील बंधू सुनीलजी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत.
मी दादांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती यायचंय. आपलं विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य नेते महामानव डॉक्टर भीमराव रावजी आंबेडकर यांच्या 134व्या जयंती दिनानिमित्ताने सुरू असलेली स्पर्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकमध्ये दादा आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. याचबरोबर हैदराबादवरून आपण पाहतोय उद्योजक अश्विन साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचंही या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर माननीय किरणजी डोले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. या सर्वांचं फ्रेंड्स ग्रुप आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार पंचाच्या डाव्या साईडने. इथे शॉर्ट पिच चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू पाठवला आउट ऑफ पार्क सीमा रेषे पलीकडे. 6 धाव्यांसाठी याला हा खणखणीत षटकार. भरत मेहरा 11 SBCCA उमरोली संघ. आपला डिसिजन काय? चेतन फिल्डिंग आहे. ओके. उमरोली संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीला या ठिकाणी अजून 11 गोवे संघ आपली बॅटिंग असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. इथे पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आहे. समोर व्हीसेप आपण पाहिला गेला. तिथे कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू बॅक टू बॅक पाठवला जातो सीमारेषे पलीकडे. या ठिकाणी पाजवली जाते तलवारीची धार. चेंडूवरती केला जातोय वार. चेंडू होतोय आर पार सीमा रेखा पार. लाजवाब बॅक टू बॅक दुसरा षटकार. लाजवाब आपण पाहतोय. चेंडू फेकायचा मैदानात लगेच जरूर गेला चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहतो 65 धावांचा पाठलाग करत असताना 24 या 3 चेंडूवरती आपण पाहतो अफलातून फटकेबाजी. हम भी किस्से कम नाहीये. दमखम दाखवत असताना ताकद पूर्णपणे झोकत असताना आपण पाहतोय नरेश दादा मसने पुरस्कृत उमर 11 गोरेगाव संघ आपली ताकद या ठिकाणी दाखवत असताना भलं मोठं लक्ष 65 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करायचंय. इथे चांगला चेंडू नाहीये. पंचांनी धाव संख्या या ठिकाणी दिली अवांतर. पंचांचे 2 हात झाले समांतर. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेतली जाते. एक्स्ट्रा धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय 25 या आकड्यावरती येणारे आपण पाहतो. शिल्लक चेंडू अजूनही 40 धावांची गरज आहे. इथे पाहतो आपण डॉट चेंडू अफलातून एसटीच्या पाठीमागे चपलाही पहा. अफलातून रक्षक कसा असावा गायकवाड साहेब ते एसटी रक्षकाकडे पाहिल्यानंतर वाटतं कारण एसटीच्या पाठीमागे बांधून ठेवले फलंदाजाने या ठिकाणी. आजकाल गायकवाड साहेब राजकारणामध्ये कार्यकर्त्यांना बांधून ठेवण्याची वेळ आली. कधी कुठे हलतील सांगता येत नाहीत. इथे बघा फलंदाजाला बांधून ठेवलं त्यांनी हलून देत नाही म्हणजे जोराचा फटका खोऱ्याने धावा घेऊन देत नाहीये या ठिकाणी. हा एसटी रक्षक अफलातून कामगिरी करतोय.
धावांचा पाठलाग करत असताना नरेश दादा मस्ते पुरस्कृत उमर 11 हा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. इथे दुर्वारे पंचाने 2 धाव समांतर केलेत. धावसंख्या पुन्हा एकदा स्कोर वरती जोडली जाईल. अवांतर या अवांतर धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं ते 27 या आकड्यावरती. 27 धावा आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. छब्बीस बघा 26 आकडा पहिला गेला. 26 नोव्हेंबर हा जर दिवस पाहायला गेला तर संविधान दिन म्हणून साजरा केला जातोय. आपण जर खऱ्या अर्थाने जर साबले साहेब हे जर आकडेवारीसाठी आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक दिवसाची माहिती देण्यासाठी सुनीलजी गायकवाड सर आणि आमचे मामा सिद्धार्थ सदावर्ते मामा यांच्याकडे माईक दिलं ना तर माझ्यापेक्षा स्कोर कार्डवरती जेवढ्या धावा येतील ना त्याच्या प्रत्येक आकडेवारी आमचे वरिष्ठ बंधू गायकवाड दादा आणि आमचे मामा सिद्धार्थ सदावर्ते हे पूर्णपणे माहिती देतील. कोणत्या दिवसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कोणतं कार्य आपण पाहतोय हे सांगितलं जात असतं. आणि जेवढा आमचा प्रयत्न होतो मामा तेवढा आम्ही प्रयत्न करत असतो. इथे चांगला चेंडू उर्फे चेंडूचा कालवा टप्पा मिनी हेलिकॉप्टर फिरवला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. एकच धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय 2 षटकं या ठिकाणी आपण बराच कालानंतर समाप्त झालेत. का षटक हा समाप्त होत नव्हता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28 या आकड्यावरती 65 धावांचं लक्ष होतं. अजूनही विजयासाठी आपण पाहतोय 18 चेंडू आणि 37 धावांची गरज. 18 चेंडू आणि 37 धावांची गरज असताना संघ आपण पाहतो या ठिकाणी. यानंतर पुन्हा एकदा प्रेक्षक मायबाप कुठे जाऊ नका. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकामध्ये आणखीन एक बिग फाईट तुम्ही पाहाल. एकीकडे असेल अजनान स्पोर्ट क्लबचे मालक शोएबजी शेख यांचा अजनान 11 गोवे संघ, दुसरीकडे भरत मेहरा 11 इम्रानजी आणि त्याचबरोबर आमचे मिजान दादा यांनी पुरस्कृत केलेला हा SBCC उमरोली संघ. या 2 संघादरम्यान एकीकडे असेल कर्जत तालुक्यातील घुमसान, दुसरीकडे कल्याण विभागातील एक बल्लाट संघ. दोघांमध्ये घुमसान पाहायला मिळेल. एक चांगली मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. अठरा चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतो 37 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज झालाय अरमान. आता अरमानचे अरमान पाहायला लागेल कशा प्रकारे कामगिरी करणार. इथे धावा डिपेंड करायचे आहेत. इथे जर या स्पर्धेमध्ये टिकाऊपणा राहायचं, इथे उपस्थित राहायचं आहे तर कुठेतरी अरमानला ती कामगिरी करावी लागेल. मंजूरबाई याची पूर्णपणे नजर आहे या संघावरती. कोणता खेळाडू कशा प्रकारे कामगिरी करेल यावरती पूर्णपणे नजर असताना पहिला चेंडू राऊंड विकेट होता. इथे पाहिलं गेलं बघा स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. आता शर्यत या 2 क्षेत्ररक्षकामध्ये आपण पाहतोय पॅनला आपण पाहतोय शरीराला वेधलेला चेंडू होता. पंतांनी या ठिकाणी इशारा केला. धावबाच्या स्वरूपात आपण पाहतो विकेट या ठिकाणी पाहतोय आणि ज्याची आतुरतेने वाट पाहिली जाती होती या बदलापूर वांगणी परिसरातील A1 क्वालिटीचा आपण पाहतो नेहमीच फटकेबाजी करणारा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, नेहमी सर्व क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणारा फैसल आपण पाहतोय ज्याची मैदानावरती आतुरतेने प्रेक्षक मायबाप वाट पाहत होते. दामतकरांचा आवडता खेळाडू म्हणजे नेहमीच आपण पाहतोय फैसलकडे पाहिलं जात आहे. तो फैसल मैदानावरती गेलाय. येणारे 17 चेंडू आणि विजयासाठी 37 धावांची गरज आहे. मॅच मध्ये रंगत निर्माण होणार, मॅच मजेदार होणार. येणारा आपण पाहतो आजची 13 तारीख, उद्या 14 एप्रिल हा दिवस सोनेरी दिवसाची पहाट. खऱ्या अर्थाने जी संघ या ठिकाणी पहिला क्रमांक घेऊन जाणार आहे ती सुमितजी साबले पुरस्कृत या ट्रॉफी घेऊन जाणार आहे.
चमचमचा ट्रॉफीज आम्ही घेणारे संघ या ठिकाणी दिसणारे. ओरबी चेंडू आपण पाहतोय, डॉट चेंडू, निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहिला गेला. एक एक निर्धाव चेंडू म्हटलं जातं क्रिकेटमध्ये, म्हटलं तर आयुष्याला छेडणारा एक एक कर्करोगित रोग जो आयुष्याला प्रत्येक वेळी झिजत घेऊन जातोय, तसाच निर्धाव चेंडू आपण विजया दिशेने वाटचाल करणाऱ्या संघाला खाईत घेऊन जात असतो. इथं निर्धाव चेंडू लगातार 2 पाहिले जातात, त्यावरती धावबादचा विकेट. 16 चेंडू 37 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहिला गेलं अरमान राऊंड विकेट गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी सज्ज झालाय. इथे सुरेख फटका, चेंडूला उडवला, पाठवला सीमारेषा पार, चेंडू जाऊन पोहोचला आर पार बेधडक लगावलेला हा ब्युटिफुल सिक्सर, षटकार. षटकाराच्या हॅट्रिकसाठी चौकार, षटकार आणि विकेट तिन्ही प्रकारच्या सलगचे 3 चौकार, सलगचे 3 षटकार या विकेटची हॅट्रिक जर संपादन केली 1000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी असणारे. गोलंदाज तयार, पंचांच्या डाव्या साईड उजव्या साईडने आपण पाहतोय राऊंड विकेट. चांगला चेंडू आपण पुन्हा एकदा पाहतोय. या अगोदर बेहतरीन फटका होता, षटकार या ठिकाणी पाहतो खेचला गेला होता. अक्रम यांचा भाचा आपण पाहतोय या ठिकाणी खेळत असताना सुरेख कामगिरी करतो. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. डॉक्टर शाहिद ज्यांचं नाव आम्ही ठेवलंय, नेहमीच प्रत्येक खेळाडूला मार्गदर्शन करत असतात. इथे गोलंदाज तयार, इथे फुल लेनचा चेंडू, डीप एक्स्ट्रा कव्हर इधर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सुरेख रनिंग झेल या ठिकाणी पकडला जातोय. जालं विणलं होतं, जाल्यामध्ये फसला गेला. फुल लेन चेंडूचा समाचार घेता आला नाहीये आणि या ठिकाणी पाहतोय इथे गेला जातोय. उमर 11चा एक मोठा विकेट माघारी परतणार, तो पॅव्हलियनच्या दिशेने झटका या ठिकाणी दिला जातोय. पुन्हा एकदा संघात तेरा चेंडू आणि 31 धावांची गरज. 13 चेंडू आणि 31 धावा. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. या चेंडूवरती एकदम मोठा फटका. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. कबीर भाई अत्तारी, जर आपण उपस्थित असाल जरूर व्यासपीठावरती यायचे. आज प्रेक्षक आपण पाहतो बहुसंख्येने या ठिकाणी आहेत. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. काल 12 चेंडू आणि 38 धावा पाहिजे होता, तो सामना जिंकण्यात आला होता. 12 चेंडू आणि 42 धावांचा सामना काल या ठिकाणी जिंकण्यात आला होता. पण सुमित सांबले साहेब, काल मिलिंद विर्ले पुरस्कृत धन्वी 11 जो तलवडे संघ काल खेळला होता, त्या संघाचा गोलंदाज होता. त्या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज रुपेश यांनी 6 चेंडू 6 धावा दिल्या नाहीत, 6 चेंडू 8 धावा दिल्या नाहीत. एक चेंडू 2 धावांची गरज असतानाही धाव त्या ठिकाणी देण्यात आली नाहीये. म्हणजे अफलातून गोलंदाजी करून टॉप 3 मध्ये पोहोचला. ओके, टॉप 3 मध्ये पोहोचलाय तो म्हणजे या ठिकाणी मिलिंदजी विर्ले पुरस्कृत धन्वी 11 जे गणेश तलवडे संघ टॉप 3 मध्ये जाणारा दुसरा संघ होता. त्या अगोदर टॉप 3 मध्ये पहिला संघ पोहोचला तो नौजवान मितांश 11 पाषाणे संघ. आज टॉप 3 मध्ये म्हणजे पहिल्या ज्या 3 ट्रॉफ्या आहेत त्या 3 ट्रॉफ्यामधल्या 2 ट्रॉफ्या बुक झालेल्या आहेत. त्या ट्रॉफ्या बुक झालेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण पाहतोय उर्वरित 3 ट्रॉफी मधील
आपण पाहिला गेला तर त्याही ट्रॉफ्या या ठिकाणी बुक झालेल्या, एक ट्रॉफी फक्त बुक होणं गरजेची आहे, ती म्हणजे आजच्या लॉट्समधील कोणता संघ असेल त्या लॉट्समधील 6वी ट्रॉफी बुक करणार. आतापर्यंत 5 ट्रॉफ्या बुक झाल्यात, 5 मधील 2 संघ 3 मध्ये जाऊन पोहोचलेत. आज प्रथमेश धामोते या संघाच्या बरोबर आजच्या ग्रुपमधील संघ त्या ठिकाणी खेळताना दिसेल. गोलंदाज तयार, 12 चेंडूचे खेळ बाकी. माईस हा गोलंदाज आपण पाहतो, क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. ज्यांनी बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्ररक्षक होता त्याला आतमध्ये घेण्यात आलेत शॉर्ट फाईनला, आणि त्याच्या जागी पुन्हा एकदा शॉर्ट फाईनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ढकलण्यात आलाय. इथे शॉर्ट पिच चेंडूचा भरपूर समाचार. पेवलेल कक्षामध्ये चेंडू पाठवला आर पार, 7 धावेसाठी आलाय. हा आणखीन एक दे धक्का, बेफान हल्ला षटकार. षटकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतोय पुन्हा एकदा अग्रेसर होतोय. 41, अजूनही 24 धावांची गरज. या मैदानावरती काही होऊ शकतो, धावांचा पाठलाग करताही येतो, डिफेंडही करता येतो. ज्याचं नशीब भारी, ज्याची बॅटिंग भारी, ज्याची कामगिरी भारी, तो खऱ्या अर्थाने आपण पाहतोय इथे चांगली कामगिरी करतोय. पुन्हा एकदा 20 मध्ये चेंडू ढकलला जातोय. आणखीन एक चेंडू सीमारेषे पलीकडे, अफलातून फटकेबाजी आपण या ठिकाणी पाहतोय. फलंदाज त्या ठिकाणी सज्ज आहे मोहम्मद, आणि खऱ्या अर्थाने आपल्या फलंदाजीची जादू दाखवत असताना त्यांनी ठोकलेला हा चौकार. गेलं विजयासाठी 20 धावांची गरज आहे. 10 चेंडू, इथे दूरवर चेंडू होता. पंचांनी 2 समांतर केले. स्कोर कार्ड वरती धावसंख्या अवंतर या ठिकाणी घेतली जाईल. आता 10 चेंडू 19 धावांची गरज आहे. आपण पाहिलं गेलं जी धावसंख्या प्रति चेंडू 3च्या सरासरीने गेली होती, आता 1.90च्या अंतरावरती या ठिकाणी येऊन ठेपले गेले. म्हणजे इथे कुठेतरी आपण पाहतोय सध्या तरी सरस आहे. इथे ओरपी चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. इथे झेल ड्रॉप, मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा. क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतोय खराब केलं जातं, झेल ड्रॉप केलं जात आहे. इथे एकच आहे दगडी चालचा फेमस डायलॉग, चुकीला माफी नाही. कारण क्रिकेटमध्ये पकडो झेल तभी जीतोगा क्रिकेट का खेल, जब म्हटलं जात आहे पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. आणि इथे झेल ड्रॉप केले मोक्याच्या क्षणी. जो खेळाडू या ठिकाणी आपल्या बॅटिंग मधून आग ओकतो, तुफानी हल्ले चढवतोय, त्याला या ठिकाणी जीवदान दिलंय. इथे या ठिकाणी चांगला फटका आपण पुन्हा एकदा पाहतोय. चेंडू पाठवलाय लॉंग झोन मध्ये, चेंडू सीमारेषे पलीकडे, रस बिलतील 4. इथे आला चौकार. आमचे कोंबडीवाले दादा खुश झालेत. कालपासून गेले 4 रात्र या अगोदर एवढ्या टुर्नामेंट झाले तिथे बसलेत, ते एक पण चेंडू त्यांच्याकडे आला नाही. आज खुश आहेत, एक चेंडू आला, हा खुश झालेत ते. एक टप्पा का नाही हो, काल चेंडू आला असता तर 1100 रुपये होते, आज आला 2100 होते आणि आज आला. जरूर आपण पाहतोय
इथे गोलंदाज आपण पाहतोय सज्ज नितेश तरे आमच्या सोबत जोडले गेले स्कोर कार्ड वरती. नितेश 51 धावा, अजूनही विजयासाठी 14 धावांची गरज आहे. 8 बॉल. गोलंदाज विचार करतोय झेल ड्रॉप झाल्यानंतर काय घडलं काय बिघडलं. राया संघ या ठिकाणी विचार करण्यात भाग पाडलाय. खऱ्या अर्थ पाहतो आज या ठिकाणी गोरेगाव संघाची प्रथमतः कोणत्या ठिकाणी संघ खेळत होता आज. सुमित सर थोडंसं आमचंही फंबल झालं होतं. काय करायचं का मोक्याच्या शरी 3 संघ गायब झाले होते आणि ते पण प्रत्येक ग्रुपचे एक एक. मग काय करायचं. संघ तयार करण्यात आले. त्यानंतर कोणत्या संघाला कुठं खेळवायचं हा विचार होता आणि गोरेगाव संघाने आम्हाला सांगितलं आम्ही पहिला सामना खेळायला तयार होतो. दूरवरचे संघ इथे पोहोचणार नाहीत लवकर म्हणून गोरेगाव संघ या ठिकाणी पहिला सामना खेळायला तयार झाला. ओवे संघ आज गैरहजर राहिला आणि या संघाचं मनापासून धन्यवाद. इथे चांगला चेंडू षटक या ठिकाणी समाप्त झालाय. शेवटचा षटक अजून शिल्लक असेल. 6 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 13 धावांची गरज आहे. अब 13 क्या होगा. आजची तारीख काय 13. धावसंख्या किती पाहिजेत 13. चला 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 फास्ट घ्या. 13 धावांची गरज आहे आता. 1-3-13. 13 धावा. आता इथे विचार करावा लागेल कोणता गोलंदाज राया संघ या ठिकाणी वापरेल. जर चांगला गोलंदाज वापरला तर इथे अजूनही थांबावास मिळेल. रात्रीची मजा लुटायला भेटेल. जर एखादा खराब गोलंदाज आला तर वाया गोवेली वाया रायता मार्गी डायरेक्ट राया. तर बघूया आता कशा प्रकारे कामगिरी होईल. कारण जाताना तुम्हाला गोरेगाववरूनच जायचंय. शॉर्टकट आहे आमचा वांगणीवरून. शॉर्टकट वांगणी पण आहे तर जाऊया. आपण पाहतो दोन्हीकडून शॉर्टकट आहेत पण जाऊया. या ठिकाणी कोणाला कोण घरी पाठवणार येणारी 6 चेंडूची केली सांगणार. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अरमान हा गोलंदाज पाहतो गोलंदाजी मार्क वरती पण स्ट्राईकला आहे. त्याच्या बॅटने नेहमीच हाहाकार माजवलाय तो फैसल आणि नॉन स्ट्राईकला ज्याला जीवदान दिलंय तो मोहम्मद. गोलंदाज तयार. इथे इनसाइड एज पहिला चेंडू निर्धाव डॉट चेंडू आलाय. आता एक चेंडू खूप महत्वाचा असेल. जेव्हा डॉट चेंडू येईल जे राया संघाच्या पाठीमागे आणि पाठीराख्या आहेत ते हात आपण पाहतोय जोडतील खऱ्या अर्थाने टाळा वाजवतील. या दरम्यान आमचे अंबरपाड्यावरून पण आमचे डोलेमिटे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. या पण व्यासपीठावरती आपलं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत. अनेक मान्यवर आम्ही पाहिलं गेलं गायकवाड दादा आज बोपेले संघाच्या बौद्धवाड्यातून काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले होते. इथे चांगला चेंडू आपण पाहतोय. स्ट्राईक रोटेट जरूर झाले गेले. 22ची एक धाव आपण या ठिकाणी पाहतो. लाईट क्लेट केली असं सरांनी सांगितलं. 22ची एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. आता उर्वरित 4 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 12 धावांची गरज आहे. 4-12 दुटी टाइम असतो. आता हा दुटी टाइम कोणासाठी असेल कोण कामावरती जाईल आणि कोणाला कामावरती पाठवलं जाईल येणारे 4 चेंडू सांगतील. चार चेंडू आणि 12 धावांची गरज. अरमान इथे चांगला चेंडू या ठिकाणी पाहिलं गेलं. एसटीच्या पाठीमागे थोडी गडबड जरूर पाहिली गेली. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का नाही होऊ शकला. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. इथे आपण पाहतोय धावसंख्या अजूनही बनवायची आहे. तो उर्वरित 3 चेंडू आणि विजयासाठी 11 धावा काही होऊ शकते. 3 चेंडू 11 धावा
गोवे संघ तयार झालाय. अजनान शोएब भाई शेख जे अजनान शॉप आहे त्यांचं ट्रॉफी ज्या चमचमच्या ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून येत असतात. मित्रांनो जरूर आपण त्यांना एकदा भेट द्या. इथे मेस ॲटर पटका टायमिंग जुळला नाही, सूत्र जुळलं नाही, समीकरण जुळलं नाही आणि इथे वाईड थ्रो. इथे खराब थ्रो पाहिला गेला. इथे चुकीचा थ्रो झाला. जिथे थ्रो फेकायचा होता तिथं थ्रो फेकला नाहीये. 2 धावा या ठिकाणी घेण्यात आल्यात. उर्वरित 2 चेंडू आणि 20 जासाठी 9 धावेची गरज. एकीकडे राया संघाचा 12 प्लेयर विचार करतोय काय करायचं. दुसरीकडे पाहिलं गेले आमचे भाईजान त्या ठिकाणी विचार करतात काय होईल काय होणार नाही. याकडे 2 चेंडू दिल की दक्कन मॅच जिंकून दिली तर 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. बघा 12 प्लेयरला माहिती आहे. मला पुन्हा एकदा या ठिकाणी बसे दादा आज मैदानात नाही आहेत पण खऱ्या अर्थाने क्रिकेटचा अंदाज आमचे शहबाज चाचा ते लकी चाम आपण पाहतोय. चांगली चेंडू चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. जरूर आपण पाहतोय ज्यांनी टेनिस क्रिकेटमधली खूप मोठी स्पर्धा इंडियन स्टेट प्रीमियर लीग अर्थात ISPL मध्ये ज्यांनी सहभाग घेतला होता. साहिल या लगेच इकडे. खऱ्या अर्थाने कर्जतकरांचा मान ज्यांनी भारत देशामध्ये उंचवला त्या साहिल लोंगलेचं मी मनापासून गोडगोड कौतुक करतोय. शेवटच्या क्षणाला विकेट आपण या ठिकाणी पाहतोय. दादा आज जर कर्जत टेनिस क्रिकेट ज्याच्या नावाने ओळखला जातोय आज तो सुपुत्र ह्या कर्जतकरांचा मान सन्मान साहिल लोंगले या ठिकाणी उपस्थित आहे. साहिल तुझं मनापासून गोडगोड कौतुक. जरूर आपण यायचंय आणि आता मॅच आहे तुमची. जरूर तुम्हाला मॅचसाठी आपण तुला जरूर तुझं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. साहिल तुला मनापासून शुभेच्छा असतील. जरूर आपण पाहतोय तर जरूर आपण पाहतोय या ठिकाणी पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी या ठिकाणी जावेद भाई खोत फ्रेंड्स ग्रुपचे सर्व सभा यांना विनंती करतो या आपण आपल्या शुभ